ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र या गोष्टीचा गैरफायदा घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सुरुवातीला OTP मागून फसवणूक केली जात होती. त्यानंतर तुमचे आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड ब्लॉक झाले आहे असं सांगून फसवणूक केली जात होती. आता शेअर मार्केट संबंधित गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, पोर्नोग्राफी असे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्ह्याची ही गंभीर समस्या विचारात घेऊन लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, दैनिक तरुण भारत संवाद आणि रत्नागिरी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात व्याख्याते चंद्रशेखर ठाकूर यांच्या सावध तो सुखी या जनजागृतीपद कार्यक्रमाचं आयोजन रत्नागिरी शहरातील मराठा हॉल येथे करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, बँक प्रतिनिधी आणि व्यापारी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तरुण पिढीने सायबर दूत बनून समाजात जनजागृती करावी असं आवाहन केलं. तर चंद्रशेखर ठाकूर यांनी अत्यंत सावधगिरीने ऑनलाईन फसवणुकीचे अतिक्रमण परतावून कसे लावायचे, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तुम्ही म्हणाल व्हॅलिड प्रश्न आहे. फेसबुकवरती अशा ऑनलाईन वाले असतात ते सांगतात आम्ही टॅक्ससाठी खरेदी केली, चोरांनी हेच केलं सगळं. पुढची स्टेप काय, माझ्या मोबाईलवरती मला OTP येईल, तो नाही मग व्यवहार पुरा होईल कसं होणारच नाही ना. मग चोर काय करतो, तुम्हाला फोन करतो आणि माझा फोन पैशाने मिळवलेला असतो. तुम्हाला फोन करून सांगतो मैं बैंक ऑफ बड़ौदा से बोल रहा हूँ, आपके पर भी OTP है, मुझे को बोल दो. आपण समजा हा फोन बँकेत आलाय आणि तो OTP आलेला असतो. आम्ही त्या चोराला सांगतो, चोर 40 खरेदी करून जातो. आता मला सांगा, हे मी टाळू शकतो की नाही? मी मगाशी काकडी OTP वगैरे कधी कोणाला सांगू नका. आमच्या पोलीस विभागाचे दूत आहात, साध्या वर्षामध्ये पोलीस आहात, सर्वांची जबाबदारी आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा जा, आपल्या नातेवाईकांशी जेव्हा बोला, आपल्या वाडीमध्ये जेव्हा जा, आपल्या बोलण्यामध्ये जेव्हा जा, बरेच लोकांना ही जागरूकता आणली पाहिजे. त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. का उद्देशाने असा केलं आज इथे जगले 250 जे काही लोक आहेत, त्याच्यामध्ये पोलीस पाटील आहेत, विद्यार्थी आहेत, जागरूक नागरिक आहेत, सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला हा मेसेज, संदेश दूर दूरपर्यंत गेला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.